गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाल्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं वाटण। वाटण बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये थोडं तेल टाकून 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे। इथे आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाले की त्यानंतर ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या सेम पॅनमध्ये आपल्याला अर्धा वाटी धणे घ्यायचे आहे। इथे जे आपण इन्ग्रेडियंट वापरणार आहोत त्या प्रत्येक इन्ग्रेडियंटचा भाजण्याचा टाईम हा वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला ते वेगळे भाजून घ्यायचे आहे। धणे भाजत असताना त्यामध्ये पाऊण वाटी जिरं आणि पाऊण वाटी खसखस टाकून घ्यायचं आहे आणि त्यांना छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी छान भाजून घेते आहे। त्यानंतर त्यात पाऊण वाटी आपल्याला तीळ टाकायचे आहे। तीळ आणि हे बाकीचे जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता हे सगळे जिन्नस छान भाजून झाले आहेत, त्यांना काढून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आणि 1 वाटी सुकं खोबरं टाकायचं आहे। सुकं खोबऱ्याला पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि मग ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला 2 चमचे चण्याची डाळ टाकायची आहे आणि त्याला छान गुलाबी होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम पॅनमध्ये आपल्याला एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याला छान लाल होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजला गेला की चवही छान येते। तुम्ही इथे बघू शकता मी सगळे इन्ग्रेडियंट छान भाजून घेतलेले आहे। आता आपल्याला याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपला मसाला रेडी आहे। हा मसाला तुम्ही 15 दिवस ते 1 महिना फ्रीजमध्ये इझिली स्टोअर करून ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला हा मसाला वापरायचा आहे तेव्हा 2 चमचे मसाला मिक्सर ग्राइंडरमध्ये पाणी टाकून छान त्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही मसाल्याची भाजी बनवू शकता। तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं झालं ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा।